नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महा-टी-ईटीच्या संदर्भात बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र यातील आत्मनिरीक्षण पद्धतीचे फायदे आणि तोटे आणि मानसशास्त्राच्या शास्त्रीय पद्धती। तर आता मग सुरुवात करूया व्हिडिओला। आत्मनिरीक्षण पद्धतीचे फायदे। या पद्धतीत प्रयोग करणारा प्रयोजक व त्यावर प्रयोग करावयाचा तो प्रयोज्य या दोन्ही व्यक्ती एकच असतात। मन ही प्रयोगशाळा सतत आपल्याबरोबर असते। इतर कोणत्याही साहित्याची आवश्यकता नसते। स्वतःच्या मानसिक क्रियांचे निरीक्षण करायचे असते, म्हणून ही पद्धत केव्हाही आणि कुठेही वापरता येते। दुसरं आहे आत्मनिरीक्षण पद्धती ही बिनखर्चाची आहे। तिसरं आहे काही मनोव्यापार असे असतात की त्यांचा अनुभव स्वतः घेऊन तो व्यक्त करावा लागतो। एखाद्याचे पोट दुखत असेल तर त्याचा अनुभव आलेल्या व्यक्तीनेच तो डॉक्टरांजवळ व्यक्त केला पाहिजे। आपल्या मनातील भावना विचार आपणास स्पष्टपणे सांगू शकतो। चौथं, आत्मनिरीक्षणामुळे आत्मदोष कमी करता येतात, समूळ नाहीसेही करता येतात। पाचवा गुण आहे कोणतेही वर्तन परिमाणाचे सामान्यीकरण करण्यापूर्वी ते कितपत बरोबर आहे याचा पडताळा आत्मनिरीक्षण पद्धतीने घेता येतो। मातृप्रेमाचे सामान्यीकरण करण्यापूर्वी मी ते आत्मनिरीक्षण पडताळून पाहू शकेन ना। सहावा गुण आहे भावना आणि विचार यातील जिवंतपणा या पद्धतीमुळे आपण अनुभवू शकतो। तर या आत्मनिरीक्षण पद्धतीचे दोष किंवा तोटे खालीलप्रमाणे आहेत। पहिला दोष आहे आत्मनिरीक्षण करणे कठीण असते। दुसरं, अस्पष्ट मानसिक क्रियांचे निरीक्षण करणे कठीण असते। तिसरं, आत्मनिरीक्षण व्यक्तिसापेक्ष असते। तर चौथा आहे तोटा किंवा दोष आहे आत्मनिरीक्षण पद्धतीने अबोल मनाचा भावनांचा अभ्यास करता येत नाही। पाचवा दोष आहे लहान मुले, मतिमंद व्यक्ती, वेडी माणसं आणि मानवेतर प्राणी यांच्यासाठी उपयोगी नाही। त्यानंतर बघूया मानसशास्त्राच्या शास्त्रीय पद्धती कोणत्या आहेत। तर त्यानंतर पहिली आहे निरीक्षण पद्धती। निरीक्षण पद्धती म्हणजे काय, तर पर्यावरणातील व निसर्गातील वस्तू व प्राणी यांच्या अभ्यासासाठी या पद्धतीचा वापर केला जातो। तर याचे वैशिष्ट्य काय, तर विशिष्ट वयातील मुले या पद्धतीचे वर्तन का करतात या संबंधीचा अभ्यास करण्यासाठी। दुसरे आहे विविध आजारांची व्यक्ती या पद्धतीनेच वर्तन का करतात या संबंधी अभ्यासण्यासाठी या पद्धतीचा उपयोग केला जातो। तिसरा आहे कुत्रा आपल्या मालकाच्या शेजारी थांबून शेपूट घालतो या संबंधीच्या अभ्यासासाठी मानसशास्त्र निरीक्षण पद्धतीचा अवलंब केला जातो। त्यानंतर आहे प्रायोगिक पद्धत। मानसशास्त्र वस्तुनिष्ठ पद्धत ही म्हणून ओळखली जाते। त्यातलं पहिलं आहे नियंत्रित गट व प्रायोगिक गट तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी। दुसरं आहे बालगुन्हेगारी प्रयोग मालकांनी त्यांचे चांगले वर्तन करणाऱ्या बालकांच्या सहवासात ठेवल्यास फरक पडेल काय, हे या प्रयोग पद्धतीद्वारे अभ्यासले जाते। त्यानंतर आहे तिसरं आहे कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांना बक्षीस वेतन जास्त दिल्यास कामगारांचे फरक पडेल का, याचा देखील अभ्यास या प्रायोगिक पद्धतीमध्ये केला जातो। त्यानंतर आहे सर्वेक्षण पद्धत। सर्वेक्षण पद्धती म्हणजे काय, तर मानसशास्त्रामध्ये सामूहिक स्वरूपाचा अभ्यास करण्यासाठी या पद्धतीचा वापर केला जातो। तर याचं उदाहरण सांगता येईल वर्गातील अल्पबुद्धी, मंदबुद्धी, सामान्य बुद्धी, अलौकिक बुद्धीच्या विद्यार्थ्यांचं वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी ही सर्वेक्षण पद्धती वापरली जाते। त्यानंतर जीवन वृत्तांत पद्धती। शालेय स्तरावर शिक्षकाची आवडती पद्धती म्हणून ही जीवन वृत्तांत पद्धती ओळखली जाते। त्यात आहे वर्गातील बालगुन्हेगार किंवा अलौकिक बुद्धीचा विद्यार्थी व समाजातील गुन्हेगार किंवा प्रसिद्ध व्यक्तीचा अभ्यास करण्यासाठी ही पद्धती वापरली जाते। त्यानंतर संख्यावान पद्धती। प्रायोगिक पद्धतीची संवाद साधणारी पद्धत म्हणून ही संख्यात्मक पद्धती उपयोगात आणली जाते। त्याचा हे मराठी व भारतीय तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी अल्प व अलौकिक बुद्धीच्या विद्यार्थ्यांनी तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी संख्यावान पद्धती ही वापरली जाते। वैकसिक पद्धती। वैकसिक पद्धती म्हणजे काय, विद्यार्थ्यांच्या बुद्धीचा विकास अवस्थेचा अभ्यास वैकसिक पद्धतीमध्ये केला जातो। उदाहरण 5 वर्षाच्या विद्यार्थ्याच्या बुद्धिमानाचा विकास 80% होतो। 9 वर्षाच्या विद्यार्थ्यांचा बुद्धीचा विकास 90% होते। 16 वर्षाच्या बुद्धीचा विकास हा 100% होते। यापुढील भागात आपण निरीक्षण पद्धती म्हणजे काय तर ते बघणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।